तेच नेहमीचं खोबऱ्याच्या वाटणातलं किंवा इतर कुठलंही वाटण बनवून केलेलं चिकन कधी कधी खायला नको वाटतं किंवा वेगळी पद्धत आपल्याला बनवायची असते. तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. कुठलंही वाटण यामध्ये मी घालत नाही आहे. अर्धा किलो इथे मी चिकन घेतलं, ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. आता आपल्याला यासाठी मेन साहित्य लागणार आहे ते म्हणजे कांदा. इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदा सोलायचा म्हटलं की थोडासा कंटाळा येतो किंवा पटकन कांदा कसा सोलायचा किंवा पटकन एकदम पातळ असा कसा चिरायचा ते मी तुम्हाला सांगते. कांदे पहिल्यांदा सोलून घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि असं स्लायसर असतो बघा, याच्यावरती स्लाइस करून घ्यायचा. सगळा कांदा एकसारखा होतो आणि अगदी 5 मिनिटात तुम्ही कितीही कांदे असतील तर हे अशा पद्धतीने चिरून घेऊ शकता किंवा स्लाइस करून घेऊ शकता. अशा पद्धतीने हे 3ही कांदे मी इथे स्लाइस करून घेतलेले आहेत. आता इथे मी एक पॅन ठेवला आहे गरम व्हायला. यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे. हीच काय ती थोडीशी मेन प्रोसेस आहे. बाकीच्या प्रोसेसला जास्ती वेळ लागत नाही. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये हा कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा टाकताना हातानेच असा थोडासा मोकळा करायचा आणि कांदा घालून घ्यायचा. पाहिजे तर यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता, म्हणजे कांदा पटकन भाजला जाईल. गॅस मोठा ठेवायचा आणि आपण बिर्याणीला कसा कांदा बनवून घेतो थोडासा हलका ब्राऊन असा, त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा तळून काढायचा आहे. इथे मी फोर्कनी हे सगळं मिक्स करून घेते. म्हणजे काय होतं, कांदा चांगला सुट्टा होतो आणि एकसारखा सगळा फ्राय होतो. कांद्याचा इथे रंग बदलला आहे बघा. आता मी काय करते, एका बाजूला सगळा या पॅनच्या कांदा घेतलेला आहे, म्हणजे कांद्यातलं तेल सगळं असं एका बाजूला होईल आणि हे जे तेल आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. नंतर आपण ते वापरायचं आहे. आणि कांदा असाच मी साईडला काढून घेतला. आता कुकर घेतला आहे. कुकरमध्येच आपण हे झटपट बनवतो आहे. यामध्ये धुतलेलं चिकन, आलं लसूण पेस्ट, अर्धा कप दही घालायचा, 1 चमचा गरम मसाला आणि हा आपला अक्षदाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला. ऑल इन वन असा हा मसाला आहे. डंकावरती कुटलेला आहे आणि तुम्हाला मागवायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आता इथे आपल्याला हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. थोडंसं झणझणीत बनवते तर 3 चमचे मी इथे वापरते. तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर 2 चमचे बास होईल. कसुरी मेथी घातली. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे. सगळं साहित्य मी आत्ताच घालून घेते. हळद घातली थोडीशी आणि पुदिना बारीक कापून घेतलेला आणि कोथिंबीर घालायची. टोमॅटो 1 घातलेला आहे, असे पातळ स्लाइस करून. आणि जो आपण तळून घेतलेला कांदा आहे तो सगळा यामध्ये घालायचा. कोरडा झाला आहे बघा, आपण तेल बाजूला काढून घेतलं आहे आणि हेच तेल आता यामध्ये वापरायचं आहे. सगळं पाहिजे असेल सगळं घाला किंवा अंदाजानुसार घालू शकता. जे आपण कांदा तळलेलं तेल होतं तेच घातलं मी आणि अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला त्याची ग्रेव्ही कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता, पण शिजल्यानंतर अजून याला पाणी सुटतं, त्यामुळे बेताने घाला. कुकरला आता झाकण लावायचं आणि हाय हीटवरती याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये हे चिकन व्यवस्थित शिजतं. अगदी होतं आहे ना झटपट, काही व्याप नाही आहे आणि चवीला तर अप्रतिम असं हे चिकन बनवून तयार होतं. तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा. कशी वाटली ही तुम्हाला चिकन करी किंवा चिकन ग्रेव्ही मला कमेंट करून सांगा. थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.